श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे अधिक मासातील शेवटची एकादशी. हिलाच कमला एकादशी असं म्हटलं जातं. तर कमला एकादशीची व्रतकथा फक्त ऐकल्यानं देखील तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यातील संकट दुःख दूर होऊन कमला एकादशीचं व्रत जे आहे तर त्याचं फळ देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर ही कथा अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आपण पुरुषोत्तम मास, ज्याला अधिक मास आणि त्याचबरोबर धोंड्याचा महिना हा देखील याला म्हटलं जातं आणि त्यातील ही शेवटची एकादशी आहे. हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेचा सर्वात पवित्र काळ मानला जातो. तर दर 3 वर्षांनी येणारा हा अतिरिक्त महिना आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि व्रत वैकल्यांसाठी सर्वश्रेष्ठ आहे. आणि या पावन महिन्यात अनेक भाविक उपवास जप आणि पूजा अर्चा करत असतात. अधिक महिन्यात एक विशेष एकादशी येते जी आपल्याला इतर सर्व एकादशींपेक्षा 1000 पटीनं अधिक पुण्य आणि दैवी कृपा प्रदान करतं. आणि अशीच एक एकादशी ती म्हणजे कमला एकादशी. तर ती आज आहे कमला एकादशी आणि या एकादशीच्या निमित्तानं आपण तिच्याशी संबंधित ही जर पौराणिक कथा जाणून घेतली, ऐकली, ही कथा ऐकल्यामुळं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होत असते. तसेच ही एकादशी जी आहे तर ती 3 वर्षातून एकदा येते. त्यामुळे ही एकादशीची कथा जरूर ऐकावी. अगदी शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा त्याचसोबत माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कुटुंबावर अखंड राहणार आहे. भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच या अधिक मासाच्या एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला उपवास व्रत करणं शक्य नसेल तर आपण पूजा सेवा केली तरी पण चालेल. आणि अधिक मासाच्या या पवित्र पर्वावर श्रद्धेनं केलेलं 21 दिव्यांचं दीपदान घरातील आर्थिक तंगी मानसिक तणाव आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोष देखील दूर करून साक्षात लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात. दिवा हा केवळ अंधार दूर करत नाही, तर तो घरातील नकारात्मकता जी आहे ती निगेटिव्हिटी शोषून घेऊन सकारात्मकता वाढवतो. अधिक मासात दीपदान केल्यानं मानसिक शांती लाभते. त्याचबरोबर कुंडलीतील अशुभ ग्रहांची बाधा शांत होते आणि व्यवसायात किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर त्या नोकरीत आर्थिक स्थैर्य देखील येतं. तर पौराणिक कथेनुसार अधिक मासात एक गरीब भक्ताने दररोज विष्णूंसमोर लावलेल्या छोट्याशा दिव्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व दारिद्र्य नष्ट झालं होतं. ईश्वराला मोठ्या पूजेची नव्हे तर तुमच्या मनातील खऱ्या श्रद्धेची गरज असते आणि हेच यातून स्पष्ट होतं. आता आपण अधिक मासाची कथा जाणून घेऊया. ही कथा अगदी शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण की कोणतीही कथा ही अर्धवट सोडल्यास आपल्याला त्याचं पुण्यफळ हे मिळत नाही. एकदा महाराज युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णांना विचारलं, हे केशवा, हे जनार्दन, अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचं नाव काय आहे? ही एकादशी पाळण्याची पद्धत काय आहे आणि ती पाळण्यानं काय लाभ मिळतात? कृपया हे सर्व आम्हाला सविस्तरपणे सांगा आणि स्पष्ट करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, या पवित्र एकादशीचं नाव कमला एकादशी आहे. जो कोणी दृढपणे या एकादशीचं पालन करतो तो भगवान पद्मनाभाच्या धामात जातो. ही एकादशी पापांचा नाश करण्यासाठी माझ्या इतकी शक्तिशाली आहे असं म्हटलं जातं. प्राचीन काळी ब्रह्मदेवानं आपल्या पुत्र नारद मुनी यांना या एकादशीचा महिमा सांगितला. त्यांनी सांगितलं की दशमीच्या दिवशी 8 गोष्टींचा त्याग करून उपवास सुरू करावा.
काळे हरभरे, मसूर, चणे, पालक, मध, समुद्रमीठ, दुसऱ्यांच्या घरी भोजन करणं आणि पितळेच्या भांड्यात भोजन करणं, दशमीच्या दिवशी दिवसातून एकदाच भोजन करावं, जमिनीवर झोपावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं, एकादशीच्या दिवशी उपवास करावा, द्वादशीच्या दिवशी वैष्णव आणि ब्राह्मणांना भोजन देऊन उपवास पूर्ण करावा. जे कमला एकादशीचा उपवास करतात त्यांना निश्चितपणे मोक्ष मिळतो. ही कथा पुढे सांगत भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, तुझ्या जिज्ञासेनुसार मी तुला या कमला एकादशीचं व्रत पाळण्याची पद्धत सांगितली. आता पुलस्त्य मुनींनी नारद मुनींना सांगितलं, कथा ऐक. एकदा कार्तवीर्य अर्जुनाने रावणाचा पराभव करून त्याला पकडलं तेव्हा पलस मुनींनी रावणाला त्या अवस्थेत पाहिलं. तेव्हा ते कार्तवीर्य अर्जुनाकडे गेले आणि त्याला सोडून देण्याची विनंती करू लागले आणि त्या ऋषींच्या विनंतीवरून राजाने त्याला सोडून दिलं. ही आश्चर्यकारक घटना ऐकून नारद मुनींनी पुलस्त्य मुनींना नम्रपणे विचारलं की ज्या रावणाला देवराज इंद्रसुद्धा हरवू शकला नव्हता त्याला कार्तवीर्य अर्जुनाने कसं हरवलं. तेव्हा पुलस्त्य मुनी म्हणाले, त्रेतायुगात पृथ्वीवर ह्या वंशाचा कृतवीर्य नावाचा एक अत्यंत प्रतापी असा शूर आणि बलवान राजा राज्य करत होता. हा राजा कृतवीर्य अतिशय धर्मनिष्ठ होता. त्याच्या राज्यात प्रजेला कसलीही कमी नव्हती. सगळीकडे सुख, शांती आणि समृद्धी अगदी ओसंडून वाहत होती. राजाचा खजिना सोन्या नाण्याने भरलेला होता. तो इतका प्रबळ होता की त्याचं नाव ऐकूनच शत्रू अगदी थरथर कापत असत, की त्याचं नाव ऐकून शत्रूच्या अंगात थरथर कापत असत. पण मंडळी म्हणतात ना की माणसाचं आयुष्य कधी 100% पूर्ण होत नसतं. कुठेतरी काहीतरी उणीव ही असतेच. तशीच एक मोठी उणीव या एवढ्या मोठ्या सामर्थ्यवान राजाच्या जीवनात होती. राजाला अनेक राण्या होत्या. त्याच्याकडे अफाट संपत्तीही होती. पण त्याला एकही पुत्र नव्हता आणि पुत्र नसल्यामुळे राजा रात्रंदिवस चिंतेत असायचा. त्याला सतत वाटायचं की माझ्या या एवढ्या मोठ्या विशाल साम्राज्याचं पुढे काय होणार, माझा वंश कसा पुढे चालणार, माझ्या मृत्यूनंतर या राज्याला कोण सांभाळणार, या विचारानं राजाची झोप उडाली होती. राजाच्या या सर्व राण्यांमध्ये राणी पद्मिनी ही त्यांची अत्यंत लाडकी, सुंदर आणि अतिशय सात्विक अशी वृत्तीची पत्नी होती. राणी पद्मिनी ही ईश्वरावर नितांत श्रद्धा असणारी पतिव्रता स्त्री होती. आपल्या पतीचं हे अफाट दुःख पाहून तिचं मन नेहमी रडत असे. राणीने अनेक व्रत केलं, देवाला नवसही केले, ब्राह्मणांना दानं दिली, पण काही केल्या त्यांच्या पदरात पुत्राचं दान पडत नव्हतं. राजवाडा दासींनी आणि नोकरांनी गजबजलेला असायचा, पण तिथे एखाद्या लहानग्या बालकाचा निरागस हसरा आवाज मात्र कधीच घुमला नाही. आणि हे दुःख राजा आणि राणीला आतल्या आत पोखरत होतं. शेवटी अनेक वर्ष अशी दुःख खात लोटल्यानंतर राजा कृतवीर्याने एक अत्यंत कठोर निर्णय घेतला आणि त्यानं मनोमन ठरवलं की आता हे राज्य आणि हा राजवाडा सोडून जंगलात जायचं आणि ईश्वराची घोर तपश्चर्या करायची. राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलवलं आणि राज्याची सर्व सूत्र त्यांच्या हाती अत्यंत विश्वासानं सोपवली. राजाने राजवाडा सोडण्याचा निर्णय ऐकताच संपूर्ण राज्यात एकच हाहाकार उडाला. प्रजा अत्यंत दुःखी झाली, पण राजा आपल्या निर्णयावरती अगदी ठाम होता. जेव्हा राणी पद्मिनीलाही हा निर्णय समजला तेव्हा तिनंही क्षणभर विचार न करता आपले राजश्री मौल्यवान अलंकार उतरून तिने ते खाली ठेवले. तिने अत्यंत साधे वस्त्र परिधान केले आणि आपल्या पतीसोबत वनात जाण्यास ठाम निश्चय केला. ती राजाला म्हणाली, हे स्वामी, जिथे तुम्ही तिथे मी. तुमच्या तपश्चर्येत मी माझी पूर्ण साथ देईन. राजा कृतवीर्य आणि राणी पद्मिनी यांनी घनदाट अरण्यात प्रवेश केला.
ते अरण्य अतिशय भयंकर होतं. तिथे अनेक हिंस्र श्वापदे होती, जंगली प्राणी राहत होते. पण राजा आणि राणीला कसलीच भीती वाटत नव्हती, कारण त्यांच्या मनात फक्त आणि फक्त ईश्वराच्या दर्शनाची ओढ होती. अरण्यात पोहोचल्यानंतर राजाने एका अत्यंत शांत आणि पवित्र ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचं ध्यान करण्यास सुरुवात केली. राजाची ही तपश्चर्या काही साधीसुधी नव्हती. ती अतिशय उग्र आणि कठोर अशी तपश्चर्या होती. सुरुवातीला काही महिने राजाने केवळ जंगलातील फळं आणि कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह केला. नंतर त्याने फळं खाणंही सोडून दिलं आणि तो केवळ झाडांचा पालापाचोळा खाऊन राहू लागला. ईश्वराच्या प्राप्तीची ओढ इतकी तीव्र होती की काही काळानंतर राजाने पाणी पिणं आणि काही खाणं देखील सोडून दिलं होतं. त्यानंतर गंधमादन पर्वतावर राजा कृतवीर्यानं 10,000 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि भगवान गंगाधराची प्रार्थना केली. तरीही त्याला पुत्र झाला नव्हता. आपल्या पतीची दुर्बळ अवस्था पाहून पद्मिनी ऋषी त्यांनी ऋषी अग्नीची पत्नी सती अनुसया हिच्याकडे गेली आणि तिचा सल्ला विचारला. तेव्हा देवी अनुसया तिला म्हणाली, हे देवी, प्रत्येक 32 महिन्यानंतर एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि त्या महिन्याच्या 2 एकादशींना पद्मिनी आणि परमा तसेच कमला एकादशी अशी नावं आहेत. ती त्या महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी येते. तू त्या दिवशी उपवास करावा आणि रात्रभर जागरण करावं. असं केल्यानं परमेश्वर तुला नक्कीच पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देईल. पुत्रप्राप्तीची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पद्मिनीने भक्तिभावानं, श्रद्धेनं, विश्वासानं या आज्ञेचं पालन केलं. तिने पूर्ण जलरहित उपवास केला आणि भगवान श्रीकृष्णांच्या नावाचा आणि गुणांचा जप करत रात्रभर जागून काढलं. ती परमानंदात नाचली आणि भगवंताच्या पवित्र नावाचा जप केला. तिच्या भक्तीनं भगवान केशव हे म्हणजेच भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि ते तिच्यासमोर प्रगट झाले. ते म्हणाले, मी तुझ्यावरती अत्यंत प्रसन्न आहे आणि या महिन्यापेक्षा प्रिय असा कोणताही महिना मला नाही. आणि या महिन्याचं एकादशीचं व्रत म्हणजे माझं सर्वात प्रिय. तू माझी भक्ती सती अनुसया हिच्या इच्छा उपदेशाने पूर्णपणे पालन केलं आहेस. म्हणून तुला आणि तुझ्या पतीला नक्कीच इच्छित पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळेल. त्यानंतर भगवान कृत्यवीर्याला म्हणाले, हे राजा, कृपया तुझ्या मनातील इच्छेचं वरदान माझ्याकडे माग. तुमच्या प्रिय पत्नीने तिच्या भक्तिपूर्ण व्रताने मला प्रसन्न केलं आहे. तेव्हा राजा कृत्यवीर्याने विनंती केली, हे मधुसूदन, हे जगन्नाथा, मला असा पुत्र द्या जो देव, मानव, सर्प किंवा राक्षस यांच्याकडूनही पराभूत होणार नाही. भगवंताने त्याला वरदान दिले आणि मग ते अंतर्मुख झाले. राजा आणि त्यांची पत्नी बरे होऊन आपल्या पुन्हा राजधान्यात परतले आणि कालांतरानं राणी पद्मावतीने कृतवीर्य अर्जुन नावाच्या एका प्रख्यात पुत्राला अखेर जन्म दिला. तिने लोकांमध्ये त्यांच्या इतक्या शक्तिशाली योद्धा दुसरा कोणीही नव्हता. 10 डोक्यांचा राक्षस रावण सुद्धा त्यांच्याकडून पराभूत झाला होता. हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. आणि तेव्हापासून कमला एकादशीचं व्रत करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर आपण देखील हे व्रत उपवासावर्जून करावे. तसं दिवसभरात नाही काही शक्य झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा अगदी दिवसभरात विष्णू सहस्रनामाचं स्तोत्र आहे ते पठण करावं. नाही पठण करणं शक्य झालं, श्रवण तरी आवर्जून करावं. भगवद्गीतेचा 15व्या अध्यायाचं पठण करू शकता. या दिवशी जमेल तितकी सेवा, उपासना नक्कीच करा आणि भगवान श्रीहरींचा आशीर्वाद मिळवून घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.